येत्या 26 तारखेला आहे श्री रामनवमी। हा प्रभू श्रीरामांचा जन्मोत्सव अत्यंत भक्तीने आणि उत्साहाने साजरा केला जातो। हा दिवस चैत्र शुद्ध नवमीला येतो। श्री रामनवमी कशी साजरी करावी याबद्दलची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत। चला तर सुरुवात करूया। श्री रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे आणि घर स्वच्छ करावे। घराच्या दाराला आंब्याच्या पानाचे तोरण आणि फुलांची माळ लावावी। तसेच घरासमोर सुंदर रांगोळी काढावी। देव्हाऱ्यातील श्रीरामाच्या मूर्तीला किंवा तसबिरीला अभिषेक करावा। त्यांना नवीन वस्त्र, शक्यतो पिवळ्या रंगाची वस्त्र आणि फुलांचे हार अर्पण करावेत। अनेक घरामध्ये दुपारी 12 वाजता श्रीरामाचा जन्मोत्सव साजरा करण्यासाठी छोटा पाळणा सजवला जातो आणि त्यात श्रीरामाची बालमूर्ती ठेवली जाते। श्रीरामाचा जन्म दुपारी 12 वाजता झाला होता, त्यामुळे या वेळेला विशेष महत्त्व आहे। दुपारी 12 वाजता श्रीरामाची विशेष आरती केली जाते। रामजन्माचा पाळणा गायला जातो। रामजन्मानंतर सुंठवडा म्हणजेच सुंठ, खडीसाखर, खोबरे आणि बडीशेप याचे मिश्रण प्रामुख्याने प्रसाद म्हणून वाटला जातो। या दिवशी श्रीराम जय जय राम या मंत्राचा जप करावा। रामरक्षा स्तोत्र, हनुमान चालीसा किंवा रामायणातील काही भागांचे उदाहरणार्थ बालकांड वाचन करावे अत्यंत शुभ मानले जाते। अनेक जण या दिवशी सकाळपासून सूर्यास्तापर्यंत किंवा रात्रीपर्यंत उपवास करतात। जवळच्या राम मंदिरात जाऊन दर्शनाचा लाभ घ्यावा। तिथे होणाऱ्या कीर्तन आणि भजनामध्ये सहभागी व्हावे। या दिवशी गरिबांना अन्नदान, कपडे किंवा गरजूंना मदत करणे हे रामाच्या मर्यादा पुरुषोत्तम तत्वांना अनुसरून आहे। रामनवमी म्हणजे केवळ उत्सव नाही, तर श्रीरामांच्या सत्य, संयम आणि धर्माच्या मार्गावर चालण्याचा संकल्प करण्याचा दिवस आहे। तुम्हा सर्वांना रामनवमीच्या हार्दिक शुभेच्छा।